नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, MPSC गाईड या यूट्यूब चॅनलवर मी अर्जुन आपले स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण फंडामेंटल ड्युटीज म्हणजेच मूलभूत कर्तव्यांचा अभ्यास करणार आहोत. यात मूलभूत कर्तव्यांची वैशिष्ट्ये, घटनादुरुस्त्या, स्वर्णसिंग समिती आणि तिच्या शिफारशी आणि कोणकोणती कर्तव्ये नमूद केलेली आहेत यांचा अभ्यास करणार आहोत. ही कर्तव्ये त्या संबंधित मी त्या कर्तव्यांच्या जवळच कोणत्या ट्रिकने ती लक्षात ठेवता येतील ही सांगणार आहे. तर पाहूयात मूलभूत कर्तव्ये. मित्रांनो, संविधानामध्ये मूळतः मूलभूत कर्तव्यांचा समावेश केला गेलेला नव्हता. त्यासाठी 42वी घटनादुरुस्ती करण्यात आली. इंदिरा गांधी ह्या त्यावेळेस पंतप्रधान होत्या आणि त्यावेळेस भारतामध्ये राष्ट्रीय आणीबाणी लागू झाली होती. त्या आणीबाणीच्या दरम्यान 42वी घटनादुरुस्ती करून त्या अंतर्गत मूलभूत कर्तव्यांचा भारतीय संविधानामध्ये समावेश केला गेला. त्याच्यासाठी संविधानात भाग 4A म्हणजे भाग 4च्या नंतर भाग 4A याचा समावेश केला गेला आणि त्या अंतर्गत फक्त एकच कलम 51A हे ॲड केलं गेलं. तर आपण ही मूलभूत कर्तव्य ह्याची जी संकल्पना आहे ती आपण सोव्हिएत रशियाकडून घेतलेली आहे. म्हणजे 1991 नंतरचा जो USSR होता, त्यालाच सोव्हिएत रशिया असे म्हणतात. तर त्या सोव्हिएत रशियाकडून आपण मूलभूत कर्तव्यांची संकल्पना घेतली. मित्रांनो, भारत हा जगातील सर्वात मोठा असा लोकशाही देश आहे. मात्र जगातील इतर लोकशाही देशामध्ये मूलभूत कर्तव्यांचा त्यांच्या संविधानामध्ये समावेश केला गेलेला नाही. जपाननंतर भारत हा दुसरा असा लोकशाही देश आहे ज्या देशामध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश घटनेमध्ये केला गेलेला आहे. तर 42व्या घटनादुरुस्तीनुसार हे मूलभूत कर्तव्य ॲड केली गेली हे आपण नुकतंच पाहिलं. त्यानंतर मूलभूत कर्तव्याचं वैशिष्ट्य आणखी एक असं आहे की कायद्याची वैधता तपासण्यासाठी न्यायालयाद्वारे मूलभूत कर्तव्यांचा वापर केला जाऊ शकतो. म्हणजेच हायकोर्ट असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल, जर त्यांना वाटत असेल की एखाद्या कायद्याची वैधता तपासण्यासाठी रेफरन्स म्हणून जर फंडामेंटल ड्युटीजचा वापर करता आला तर मग न्यायालय तसं करू शकतं. मित्रांनो, आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की मूलभूत कर्तव्यांच्या अंमलबजावणीसाठी संसद कायदे करू शकते. म्हणजेच संसदेला मूलभूत कर्तव्ये ही अंमलात आणण्यासाठी कायदे करता येतात. उदाहरण पाहायला गेलं तर आपलं मूलभूत कर्तव्यांपैकी एक कर्तव्य असं आहे की जे आपलं नॅशनल फ्लॅग आहे, म्हणजे जो आपला तिरंगा झेंडा आहे, त्याचा अपमान होत असेल तर तो अपमान न होण्यासाठी संसदेने एक कायदा केलेला आहे 1971मध्ये. त्या कायद्याचं नाव आहे द प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट्स टू नॅशनल ऑनर ॲक्ट. म्हणजे या अंतर्गत जर मूलभूत कर्तव्यांचं उल्लंघन होत असेल तर मग शिक्षेची तरतूद त्या कायद्यामध्ये आहे. त्याचबरोबर आणखी एक कर्तव्यामध्ये वन आणि वन्यजीवांशी संबंधित तरतूद आहे. तर त्याच्यासाठी देखील संसदेने वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट म्हणजेच वन्यजीव संरक्षण कायदा, त्याचबरोबर फॉरेस्ट ॲक्ट अशा प्रकारचे कायदे केलेले आहेत. मित्रांनो, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, मूलभूत कर्तव्ये ही फक्त भारतीय नागरिकांसाठी लागू आहेत. म्हणजे जो व्यक्ती हा भारताचा नागरिक आहे, इंडियन सिटिझन आहे, त्यालाच ही फंडामेंटल ड्युटीज लागू आहेत. जो व्यक्ती परकीय देशाचा नागरिक असेल, जसे आपण एलियन आणि नॉन एलियन, फ्रेंडली एलियन आणि एनेमी एलियन असे 2 प्रकारचे परकीय पाहिलेत, तर त्यांना ही कर्तव्ये लागू नाहीत. फक्त भारतीय नागरिकच ही कर्तव्यांचं पालन करण्यास प्रतिबद्ध आहे. यानंतर पाहूयात स्वर्णसिंग समिती. ही समिती फंडामेंटल ड्युटीज म्हणजेच मूलभूत कर्तव्यांशी संबंधित अतिशय महत्त्वाची समिती आहे. ह्याच समितीने मूलभूत कर्तव्ये घटनेमध्ये समावेश करावा आणि त्याच्यासाठी गरज पडल्यास घटनादुरुस्तीही करावी असं सुचवलं होतं. तर ही समिती 1976ला म्हणजेच आणीबाणीच्या दरम्यान गठीत केली गेली होती. ह्या समितीने एकूण 8 मूलभूत कर्तव्यांच्या शिफारशी केल्या होत्या. मित्रांनो, इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे
की जरी ह्या समितीने 8 मूलभूत कर्तव्यांचा समावेश करावा ही शिफारस केली असेल, तरी ज्यावेळेस 42वी घटना दुरुस्ती आणि त्या अंतर्गत मूलभूत कर्तव्यांचा घटनेमध्ये समावेश केला गेला, तर एकूण 10 कर्तव्यांचा समावेश केला गेला होता. त्या 10 कर्तव्यांपैकी 8 कर्तव्यांची शिफारस ही स्वर्णसिंग समितीने केली होती. इथे स्वर्णसिंग समितीने ज्या शिफारसी केल्या होत्या मात्र संसदेने त्या स्वीकारल्या नाहीत. त्या कोणत्या शिफारसी होत्या त्या आपण पाहूया. त्या शिफारसी 3 होत्या. त्यापैकी पहिली आहे कर्तव्यांना अमान्य करणाऱ्यांना शिक्षा किंवा दंड लावणे. म्हणजेच ही जी मूलभूत कर्तव्ये आहेत ती जो नागरिक पाळत नाही त्यांच्यासाठी शिक्षेची तरतूद करावी, म्हणजेच त्यांना शिक्षा द्यावी. दुसरी शिफारस अशी होती, अशा शिक्षेविरुद्ध न्यायालयात दाद मागता येणार नाही. म्हणजे जर त्या व्यक्तीला ह्या फंडामेंटल ड्युटीचं उल्लंघन केल्यावरून शिक्षा केली जाणार असेल तर तो व्यक्ती नंतर त्या शिक्षेला न्यायालयामध्ये आव्हान देऊ शकणार नाही. आणि त्यांची तिसरी शिफारस अशी होती, कर भरणे हे नागरिकांचं कर्तव्य असायला पाहिजे. कर म्हणजे जसं प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर, मग ते इन्कम टॅक्स असेल किंवा वस्तू व सेवा कर, अशा प्रकारचे जे कर आहेत, तर हे कर भरण्याचं कर्तव्य नागरिकांचं असायला पाहिजे अशी शिफारस देखील ह्या समितीने केली होती. या तिन्ही शिफारसी नाकारल्या गेल्या, म्हणजेच मूलभूत कर्तव्यामध्ये यांचा समावेश केला गेला नाही. यानंतर आपण पाहूयात किती मूलभूत कर्तव्ये आहेत. मित्रांनो, ह्या भाग 4A अंतर्गत एकूण 11 मूलभूत कर्तव्यांचा समावेश आहे. 42वी घटना दुरुस्ती 1976 अंतर्गत 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश केला गेला आणि त्यानंतर जे शेवटचं 11वं मूलभूत कर्तव्य आहे ते 86वी घटना दुरुस्ती 2002 नुसार त्याचा समावेश केला गेला. आपण पहिल्यापासून ह्या कर्तव्यांचा थोडक्यात अभ्यास करूयात. पहिलं कर्तव्य आहे, ह्यांना AB. मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही गोष्ट लक्षात घ्या की ह्यांना क्रमांक ABC अशा प्रकारचं दिलेलं आहे. म्हणजेच K पर्यंत A to K असं ह्यांचं नामकरण केलेलं आहे. आपल्याला ह्यांच्यानुसारच ह्यांचं क्रम लक्षात ठेवायचा आहे. परीक्षेमध्ये अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलेला आहे आणि भविष्यातही विचारला जाऊ शकतो. तर A काय म्हणतं, घटनेचे पालन करणे व घटनेतील आदर्शांचा, राष्ट्रीय ध्वजाचा व राष्ट्रगीताचा आदर करणे. ह्या पहिल्या कर्तव्याला लक्षात ठेवायचं असेल तर A फॉर आदर्श म्हणूनही आपण लक्षात ठेवू शकतो. दुसरं आहे B क्रमांकाचं, स्वातंत्र्य लढ्यातून निर्माण झालेल्या उदात्त आदर्शांचा अभिमान बाळगणे व पालन करणे. आता यामध्ये B आणि समोर स्वातंत्र्य लढा आहे तर बॅटल ऑफ इंडिपेंडन्स म्हणजेच B फॉर बॅटल असं आपण लक्षात ठेवू शकतो. C काय म्हणतं, भारताचे सार्वभौमत्व, अखंडता व एकात्मता यांचे रक्षण करणे. इथे C फॉर सार्वभौमत्व अशा प्रकारे हे आपण लक्षात ठेवू शकतो. मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही एखादा मुद्दा लक्षात कशा प्रकारे ठेवता हे महत्त्वाचं नाही, तर ऐन परीक्षेच्या वेळेस तुम्हाला तो मुद्दा तुमच्या त्या ट्रिकने आठवतो का हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे ट्रिक तुमची कशीही असू द्या, मात्र तो मुद्दा तुमच्या लक्षामध्ये परीक्षेमध्ये ऐन वेळेस तुम्हाला सुचला पाहिजे, आठवला पाहिजे. यानंतरचा कर्तव्य आहे D, आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्राचे संरक्षण करणे व राष्ट्रीय सेवा बजावणे. इथे राष्ट्राचे संरक्षण आहे, D फॉर डिफेन्स असंही आपण याला लक्षात ठेवू शकतो. यानंतरचं कर्तव्य आहे E, धार्मिक, भाषिक, प्रादेशिक किंवा वर्गीय भेदभावांच्या पलीकडे जाऊन सर्व भारतीयांमध्ये एकात्मता, बंधुभाव निर्माण करणे व महिलांच्या सन्मानाला बाधा आणतील अशा गोष्टींचा त्याग करणे. ह्यानंतरचं कर्तव्य आहे F क्रमांकाचं, आपल्या संमिश्र संस्कृतीचं वैभवशाली वारसा जतन करणे. उदाहरणार्थ, जे आपले वैभवशाली वारसा आहे, जसं पुरातन वास्तू असतील किंवा जे पर्यटन स्थळे असतील, खूप काळापासून त्यांचं अस्तित्व टिकून असेल, तर अशा वारसा स्थळांचं जतन करणे हे देखील नागरिकांचं कर्तव्य आहे. भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचं हे कर्तव्य आहे. ह्यानंतर G क्रमांकाचं
कर्तव्य काय म्हणतं, वने, वन्यजीव, सरोवरे, नद्या यांसारख्या नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करणे व भूतदया बाळगणे. भूतदया म्हणजे प्राण्यांवर, मुक्या जनावरांवर प्रेम करणे. तर जी फॉर ग्रीन, आता वने ही हिरवी असतात म्हणून जी फॉर ग्रीन असं आपण लक्षात ठेवू शकतो. एच क्रमांकाचं कर्तव्य काय म्हणतं, वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवता, जिज्ञासू वृत्ती आणि सुधारणावाद विकसित करणे. तर एच फॉर ह्युमॅनिटी म्हणजेच मानवता, अशा प्रकारे आपण हा पॉईंट लक्षात ठेवू शकतो. यानंतरचं कर्तव्य आहे आय, सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसेचा त्याग करणे. मालमत्तेचं संरक्षण, मालमत्ता म्हणजे संपत्ती म्हणजे इन्कम. तर आय फॉर इन्कम म्हणजेच संपत्ती आणि तिचं संरक्षण करणे, हे अशा प्रकारे आपण हा कर्तव्य लक्षात ठेवू शकतो. जे क्रमांकाचं कर्तव्य म्हणतं की व्यक्तिगत व सार्वजनिक क्षेत्रात उच्चतम पातळी गाठणे व देशाच्या प्रगतीसाठी सतत प्रयत्नशील असणे. जे फॉर जंप, जंप म्हणजे उडी मारणे. एखाद्या क्षेत्रामध्ये उच्चतम पातळी गाठायची म्हणजे उच्चतम उडी मारायची. तर अशा प्रकारे हा पॉईंट आपण लक्षात ठेवू शकतो. आणि शेवटचं कर्तव्य जे की 11व्या क्रमांकाचं के नावाचं कर्तव्य काय म्हणतं, पालकांनी पाल्यास वय वर्षे 6 ते 14 पर्यंत शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे. हे कर्तव्य 86वी घटना दुरुस्ती 2002 नुसार घटनेमध्ये म्हणजेच भाग 4A मध्ये समावेश केला गेलेला आहे. तर ही एकूण 11 कर्तव्ये, 11 मूलभूत कर्तव्ये आपण पाहिली. मित्रांनो, मूलभूत कर्तव्यावर कधीकधी टीका केली जाते की जसे नागरिकाने मतदान करणे हे त्याचं कर्तव्य नाही, पण मूलभूत कर्तव्य असायला पाहिजे किंवा त्या मूलभूत कर्तव्यामध्ये याचा समावेश व्हावा अशी देखील मागणी होत असते किंवा अशा प्रकारची टीका केली जाते. त्याचबरोबर कर भरणे हे देखील मूलभूत कर्तव्यामध्ये समावेश होत नाही. ॲक्च्युली नागरिकांचं हे कर्तव्य असायला पाहिजे की त्यांनी वोटिंग करायला पाहिजे, त्याचबरोबर कर देखील भरायला पाहिजे. तर मित्रांनो, आज आपण मूलभूत कर्तव्यांशी संबंधित घटकाचा अभ्यास केला. घटक हा जरी छोटा असेल तरी परीक्षेच्या दृष्टिकोनातून तो खूप महत्त्वाचा आहे आणि यामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर मित्रांनो, तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला, ह्या व्हिडिओशी संबंधित आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या या व्हिडिओला आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.